विद्यार्थी मित्र हो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे। त्यामुळे स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो। संपूर्ण अर्थव्यवस्थेची राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार अशा प्रकारच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित अर्थातच देशाशी संबंधित असणाऱ्या घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। उत्पन्न सिद्धांत। स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असेही म्हटले जाते, कारण स्थूल अर्थशास्त्राचा सर्व अभ्यास राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत आहे। संपूर्ण अर्थव्यवस्था म्हटले की सगळ्यात महत्त्वाचे राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती अशा विषयांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असेही म्हटलेले आहे। सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण। जसे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे, तसे स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण आहे। आता सर्वसाधारण समतोल म्हणजे काय, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा साध्य होतो याचा विचार स्थूल अर्थशास्त्र करते। संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण वस्तूची किंमत अशा प्रकारच्या सर्व गोष्टी समतोलात कशा येतात आणि त्यांचा सर्वसाधारण समतोल कसा प्रस्थापित होतो याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। परस्परावलंबन। स्थूल अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक घटकाचा एकत्रित विचार केला जातो। देशाचा आर्थिक विकास असा विचार करताना एकाच घटकाचा विचार करून चालत नाही, तर तिथे आपल्याला देशातील सगळ्या घटकांचा एकत्र विचार करून देशाच्या विकासाचा अभ्यास करावा लागतो। तसे देशातील उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक ही चल जरी वेगवेगळी दिसली तरीही देशाचा विचार करताना, अर्थव्यवस्थेचा विचार करताना त्यांच्यातील परस्परावलंबन लक्षात घ्यावे लागते। या सगळ्यांचा परस्परावलंबनाचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। स्थूल अर्थशास्त्र प्रत्येक घटकाचा वेगळा विचार न करता सगळ्या घटकांचा एकमेकांशी काय संबंध आहे, एकमेकांवरती त्यांचा काय परिणाम होतो अशा प्रकारच्या विवेचनाचा विचार करते। जसे की बघा, तुम्ही गेल्या वर्षी दारिद्र्य, बेकारी ह्या सगळ्याचा अभ्यास केला, पण दारिद्र्याचे कारण शोधताना आपल्याला लोकसंख्या वाढ हे कारण सापडते, बेकारीचा असणारा परिणाम हा दारिद्र्यात सापडतो आणि दारिद्र्याचे कारण एक बेकारी म्हणून सुद्धा सापडते। तर हे जरी घटक आपल्याला वेगळे दिसले तरी त्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे। कोणाचे कारण, कोणाचा परिणाम अशा पद्धतीने ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत। तसे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आपण जेव्हा एकत्र अभ्यास करतो तेव्हा उत्पन्न, उत्पादन, रोजगार या सगळ्यांचा एकमेकांशी असणारा संबंध आपल्याला अभ्यासावा लागतो आणि स्थूल अर्थशास्त्र अशा आर्थिक चलांच्या परस्परावलंबनाचा अभ्यास करते। राशी पद्धत। संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्र होणारा अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र आहे। स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीने सर्व घटकांना एकत्र विचारात घेऊन अभ्यास केला जातो आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे। संपूर्ण अर्थव्यवस्था एकत्र मिळून कशी कार्य करते, संपूर्ण समाजाचे आर्थिक व्यवहार कसे चालतात अशा प्रकारचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। वृद्धीची प्रारूपे। स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांचे सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण अर्थव्यवस्था अर्थातच देश असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या देशाची आर्थिक वृद्धी आणि त्या देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा असतो। देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी वृद्धी आणि विकासाची अनेक प्रारूपे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थतज्ञांनी मांडलेली आहेत। या प्रारूपांचा अर्थातच मॉडेल्सचा देशाचा विकास करताना आपल्याला उपयोग होतो।
त्याचे मार्गदर्शन होते, जसे की आपल्या भारताच्या आर्थिक नियोजनामध्ये पंचवार्षिक योजनांमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राध्यापक महालनोबिस प्रतिमान वापरले गेले. प्राध्यापक महालनोबिस यांनी मूलभूत व जड उद्योगांवरती आधारित जे प्रारूप लिहिलेले आहे त्या प्रारूपाचा विचार करून आपली दुसरी पंचवार्षिक योजना देशाच्या आर्थिक विकासासाठी मांडली गेली. याचा अर्थ अर्थशास्त्रातील वेगवेगळे सिद्धांत मॉडेल्स याचा वापर करून देशाबद्दलच्या वृद्धी आणि विकासाचे निर्णय घेतले जातात. अशी अनेक वृद्धी आणि विकासाची प्रारूपे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यासता येतात. सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे संपूर्ण देशातील सगळ्या वस्तूंची असणारी किंमत पातळी आहे. इथे फक्त एका वस्तूच्या किमतीचा विचार केला जात नाही, तर देशातल्या सगळ्या असणाऱ्या उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीचा विचार केला जातो. ही किंमत पातळी जेव्हा वाढते तेव्हा आपण म्हणतो भाववाढ झाली, आणि सर्वसाधारण किंमत पातळी कमी होते तेव्हा आपण म्हणतो भावघट झाली. भाववाढ, भावघट हे एका वस्तूच्या किमतीशी संबंधित नसतात, तर संपूर्ण देशाच्या सर्वसाधारण किंमत पातळीशी संबंधित असतात. तर संपूर्ण देशाची जी किंमत पातळी आहे त्या किंमत पातळीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण देशाच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त असणारे शास्त्र आहे. संपूर्ण देशाच्या आर्थिक समस्यांच्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्र अभ्यास केला जातो. त्यामुळे देशाच्या समोरच्या समस्या, मग ते दारिद्र्य आहे, बेकारी आहे, भाववाढ आहे, या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची धोरणे ही स्थूल अर्थशास्त्राच्या मदतीने आखता येतात. थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, त्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे संपूर्ण देशाशी निगडीत अशा काही गोष्टी, धोरणे, नियोजन किंवा समस्या येतात तेव्हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. तर स्थूल अर्थशास्त्राची ही जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांवरून आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या पुन्हा एकदा पाहता येतील. प्राध्यापक जे.एल. हॅन्सेन यांनी जी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे ते असे म्हणतात, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. आता ज्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी व्याख्येमध्ये केला त्या सगळ्या गोष्टी या संपूर्ण देशाशी निगडीत आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, एकूण समुच्चयांचा याचा अर्थ संपूर्ण देशाशी असणाऱ्या एकूण रोजगार, एकूण बचत अशा एकूणांचा अभ्यास आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. प्राध्यापक कार्ल शॅपेरो यांनी जी दुसरी व्याख्या केली आहे की स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. याचा अर्थ स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्र अभ्यास करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचा म्हणजे त्यांच्यातील परस्पर संबंधांचा, परस्परावलंबनांचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. तर व्याख्या आणि वैशिष्ट्ये याच्यावरून आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची आणि त्यातील असणाऱ्या परस्पर संबंधांची कल्पना येते.